त्यांनी असं सांगितलं की शक्तिपात दीक्षेची साधना म्हणून जो काही भाग आहे तो तुम्हाला एका जागी डोळे मिटून बसून बंद खोलीत करावा लागतो. शक्तिपात दीक्षेची साधना ती तुम्ही अशी उघड्यावर नाही करू शकत. त्याचं बंधन आहे की ती कोणाच्या समोर नाही तुम्हाला करायची. दीक्षित सरांनी फलटणमध्ये राहून खूप मोठं कार्य जर काही केलं असेल तर फलटणला दादा महाराज ग्वाल्हेरकर नावाचे जे एक संत होते त्यांचा आणि सरांचा खूप जवळचा संबंध होता. त्यांनी जेव्हा देह सोडला तेव्हा ते ज्या घरात पडक्या घरात एका राहत होते वाड्यामध्ये कुठेतरी, तर तो वाडा दीक्षित सरांनी विकत घेऊन तो पाडून तिथल्या भाडेकरूंची व्यवस्था करून तिथे त्यांच्या नावाने एक संस्थान उभं केलं आहे. रामाचं मंदिर पण बांधलं आहे. कारण मी असं ऐकलं होतं की गुळवणी महाराज पूर्वी जेव्हा दीक्षा द्यायचे तेव्हा ते कुठल्या तरी देवीचं एक हे होते, पोथी होती छोटी, त्याचं पारायण करायचे. आणि दीक्षित सरांच्या बाबतीत मग नंतर मी असा विचार केला आता आप्पासाहेब नाही आहेत तर आता आपण दीक्षित सरांना पकडलं पाहिजे. सर आता दीक्षा तर तुम्हीच देताय, द्या ना, आम्ही आणतो ना कोणाकोणाला, आमच्या मंडळींकडे पण जरा थोडी लक्ष ठेवा. असं म्हणून जे सुरू झालं कितीतरी दीक्षा होतच, फोनवरनं दीक्षा हो. प्रत्यक्ष म्हणजे मी तुम्हाला सांगतो जर 200 लोकांना दीक्षा झाल्या असतील तर त्यातल्या 20 लोकांनी फक्त दीक्षित सरांना पाहिलं आहे, बाकीच्यांनी अजून पाहिलेलं पण नाही आणि आता पाहण्याची पण शक्यता नाही. कारण त्यांचं पण आता वैकुंठ गमन झालेलं आहे. आत्ता रिसेंटली 22 तारखेला 22 जून काय म्हणायचं 22 जून त्या दिवशी एकादशी होती, भागवत एकादशी काय, त्या दिवशी त्यांनी देह ठेवला आहे. आणि ह्या अशा प्रकारे दीक्षित सरांच्या माध्यमातून होणाऱ्या दीक्षा जेव्हा आता माझ्यापुढे पण प्रश्न पडला आहे की नेमकं करायचं काय, आता कोणाकडे आपण जायचं, तर मी मागे दीक्षित सरांना 4-5 वर्षापूर्वीच एकदा विचारलं होतं की सर तुम्ही दीक्षा देता म्हणजे काय करता नेमकं. मी तुम्ही काहीतरी मंत्र म्हणता का, तुम्ही काहीतरी तंत्र करता का, तुम्ही पूजा करता का, करता तरी काय, काय म्हणजे कशी दीक्षा होते ह्याची प्रोसेस काय, मला मी काही कोणाला सांगणार नाही पण मला तुम्ही प्लीज समजून घ्या. माझं उत्सुकता आहे की दीक्षा कशी देतात, काय केलं जातं. कारण मी असं ऐकलं होतं की गुळवणी महाराज पूर्वी जेव्हा दीक्षा द्यायचे तेव्हा ते कुठल्या तरी देवीचं एक हे होते, पोथी होती छोटी, त्याचं पारायण करायचे. त्या देवीच्या त्या पोथीचं मला आता नाव नाही आठवत आहे पण म्हणजे त्याला ती दीक्षा आहे तर मग 2 दीक्षा असतील तर 2 पारायणं, 3 असतील तर 3 पारायणं, म्हणजे एका दिवशी 3 असतील कोणाकोणाच्या तर 3 पारायणं करायची, छोटी पुस्तिकेसारखं पारायण. पण म्हणजे ही त्यांची प्रोसेस झाली की काय असं मी थोडं डोक्यात होतं की असं काहीतरी करत असावे. तर तसं तुम्ही नाही एवढी काही नाही हो, महाराजांना प्रार्थना करतो, यापेक्षा काय करतो मी तरी, म्हणजे हे त्यांचं म्हणणं. पण अशा प्रकारे फॉरेनहून सुद्धा जे कपल त्यांना भेटायला आलं होतं दीक्षित सरांना, त्यांचे आता फोटो उपलब्ध झालेले आहेत, बसल्या जागेवर हातात हात घेऊन दीक्षा झालेली आहे. फोटो आले, व्हायरल झालेत, सध्या आहेत फोटो, त्यांच्या ग्रुपवर आहेत ते फोटो. म्हणजे दीक्षित सर ही एक ताकदच होती यात शंकाच नाही. ते म्हणजे काय होतं, ऑल इन वन होतं. ते स्वतः मराठीचे प्रोफेसर, PhD व्याकरणाची PhD नंबर 1. ते होमिओपॅथी हॉबी म्हणून शिकले आणि होमिओपॅथीचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले. हॉबी म्हणून शिकले, जास्त काही नाही. हे झालं. दुसरं, ते स्वतः बरं का, ते स्वतः शक्तिपात दीक्षा देत होते म्हणजे ते दीक्षागुरू पण झाले, बरोबर. आणि ज्योतिष हा तर त्यांचा घराण्याचा खानदानी विषय, त्यामुळं ज्योतिषी पण होते. म्हणजे काय नव्हते ते. दीक्षित सरांनी फलटणमध्ये राहून खूप मोठं कार्य जर काही केलं असेल तर फलटणला दादा महाराज ग्वाल्हेरकर नावाचे जे एक संत होते
त्यांचा आणि सरांचा खूप जवळचा संबंध होता. त्यांनी जेव्हा देह सोडला तेव्हा ते ज्या घरात, पडक्या घरात एका राहत होते वाड्यामध्ये कुठेतरी, तर तो वाडा दीक्षित सरांनी विकत घेऊन तो पाडून तिथल्या भाडेकरूंची व्यवस्था करून तिथे त्यांच्या नावाने एक संस्थान उभं केलं आहे. रामाचं मंदिर पण बांधलं आहे त्या ठिकाणी. असं दीक्षित सरांचं फलटणमधलं हे. आणि असं धरून चला की समजा त्या सगळ्या प्रोजेक्टला 1 कोटी रुपये खर्च आला, असं धरून 25 वर्ष होऊन गेली या गोष्टी, असं धरून चला, तर त्या 1 कोटीपैकी 90 लाख रुपये दीक्षित सरांनी जमा केले होते वर्गणीच्या रूपाने, कुणाकुणाला भेटून, कुणाकडनं काहीतरी दान घेऊन. कोणी मूर्ती बनवून दिली, कोणी सिमेंट दिलं, कोणीतरी विटा दिल्या, म्हणजे असं काही काही करत करत ते सगळं झालं. 2-3 मजली मोठा आश्रम बांधला आहे. दादा महाराज संस्थान म्हणून फलटणला प्रसिद्ध आहे. आणि फलटणच्या ह्या पवित्र जागेवर अजून एक दीक्षित सरांनी महान कार्य करून ठेवलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी गुळवणी महाराजांना पण प्रस्थापित करून ठेवलेलं आहे. ते कसं, तर खालचा मजला दादा महाराजांसाठी आणि वरचा मजला गुळवणी महाराजांसाठी. तिथे गुळवणी महाराजांचा मोठा फोटो लावला आहे त्यांनी. आणि त्या ठिकाणी दर गुरुवारी साधकांची सामुदायिक साधना होत असे. दीक्षित सर स्वतः येऊन तिथं बसायचे. त्यांचे सगळे अनुग्रहित शिष्य त्या ठिकाणी साधना करायचे. दर गुरुवारी हा ठरलेला कार्यक्रम होता दीक्षित सरांचा. आणि त्या ठिकाणी फोटो महाराजांचा, दीक्षित सर समोर बसलेले आहेत, मध्ये साधक बसलेत आणि त्यांची साधना सुरू आहे. मी जेव्हा जेव्हा कधी फलटणला गेलो मी पण त्या कार्यक्रमात सहभागी झालो आहे. खूप छान. वेगवेगळ्या प्रकाराने साधनेचे अनुभव लोकांना. अजून काय पाहिजे. आणि त्यानंतर एक फार महत्त्वाची घटना जी घडली, जी गुळवणी महाराजांच्या विषयी मी सांगत असताना थोडीशी तुम्हाला उल्लेख केला होता, की खिंवसराच्या बाबतीत त्यांनी जी काही मूर्ती आणि चरणकमल जे बनवले आणि त्याच्या घरी जे काही होते आणि त्याच्यावर आम्ही अभिषेक करणं, त्याची पूजा अर्चा करणं, तिथे साधना करणं, असा जो आमचा कार्यक्रम चालायचा, हे मी तुम्हाला सांगितलंच होतं मग. तर हाच विजय खिंवसरा पुढे पुढे त्याची तब्येत इतकी बिघडली की तो 2 वर्ष बेडला खिळून होता. बेडवर, सगळ्या गोष्टी बेडवर. त्याचं वजनही त्यामुळं प्रचंड वाढलं होतं. त्याला बसवायचं म्हटलं तरी 2 माणसं लागायची. म्हणजे असं सगळं ते झालेली अवस्था त्याची. आणि मी जेव्हा जेव्हा पुण्याला कधी कुठल्याही कामासाठी जात असे तेव्हा माझा पहिला कार्यक्रम काय असायचा, तर खिंवसराला भेटून येणे. आधी सामान घेऊन रिक्षा त्याच्या दारात न्यायची. त्याच्यात ते 2 वर्ष ते जे काही आजारपण चाललं होतं त्याला भेटायचं, बोलायचं, त्याला बरं वाटायचं. मला भेटल्यावर खूप छान वाटायचं. तर एक दिवस अशी आमची भेट चालू असताना त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली. म्हणे, प्रकाश, मी तुला रिक्वेस्ट करतो की हे जे काही मूर्ती आणि हे चरणकमल आहेत, याची 2 वर्ष झाली माझ्या हातनं काही पूजा अर्चा होत नाही आहे. घरचे काही कोणी करतायत असं नाही आहे. आणि मला आता चित्र असं दिसायला लागलं की माझी आता यात्रा संपत आली आहे. तर मला आता अशी चिंता पडली आहे की हे मी कुणाकडे सुपूर्द करू, कारण माझ्या घरचे पुढे याचं काही करतील असं मला वाटत नाही. तेव्हा मी जेव्हा विचार केला की ह्याला मी आता काय करू, कुणाकडे हे सोपवू सगळं, तर तो मला म्हणाला की मी विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण ज्या अर्थी दोघांनी मिळून अभिषेक केले, दोघांनी मिळून साधना केली आहे, फुलं वाहिली आहेत, हार वाहिले, सगळं काही केलेलं आहे यांचं, तर माझ्या पश्चात तूच मला योग्य व्यक्ती दिसतोस की तू ह्याचं काहीतरी करावंस. तर मी तुझ्याकडे हे सुपूर्द करू इच्छितो. 18-18 किलो वजनाच्या त्या 2 गोष्टी आहेत, पितळ्याच्या, पंचधातूच्या. आणि मला दुसरं कोणीही सुचत नाही, मला तुझंच नाव फक्त दिसतं याच्यावर. तेव्हा मी त्याला सांगितलं, म्हणलं, बाबा रे, तू म्हणतोयस ते खरं आहे, पण मी जरा थोडासा विचार करून तुला काय ते सांगतो. मी एकदम काही हो किंवा नाही म्हणत नाही तुला, पण मलाही विचार करावा लागेल
की मी हे घेऊन जाऊन माझ्याकडे तरी मी नेमकं काय करणार आहे आणि माझ्या पश्चात कोण काय करणार आहे हा विचार मला करावाच लागेल. तर ठीक आहे, तू मला सांगितलंस, तुझं निवेदन झालं, माझं निवेदन 2-4 दिवसांनी किंवा पुढच्या भेटीत मी तुला सांगेन काय असेल. आणि मग नंतर मी जेव्हा विचार केला की खऱ्या अर्थाने ह्या 2 गोष्टी अशा ठिकाणी असायला पाहिजेत की त्यांना कोणी उठ म्हणणार नाही. करेक्ट, बरोबर. आणि असं जर काही व्हायचं असेल तर याचं मंदिरच झालं पाहिजे. 100% मंदिर झालं तर ते आपोआपच मंदिर स्वरूपात राहील, गुळवणी महाराजांचे मंदिर. म्हणलं मग मंदिर कोण बांधणार? मी बांधणार आहे का? माझी आहे का ताकद तेवढी? आणि मग मला वीज चमकली, अरे मंदिर तर दीक्षित सरांनी बांधलंय फलटणला. खाली रामाच्या मूर्ती आहेत, राम मंदिर म्हणून आहे खालचं, आणि तिथं दादा महाराजांची समाधी पण आहे त्या, आणि एकीकडं राम मंदिर, ते सगळं खालच्या बाजूला, आणि वर गुळवणी महाराजांचा फोटो आहे, आणि तिथं दर गुरुवारी साधना चालते. मग ह्या 2 गोष्टी तिथे जर आपण नेऊन ठेवलं तर ते मंदिरच आहे, रोजची पूजा होणार, तिथे रोज पूजा होईल किंवा सगळं, आणि पिढ्यानपिढ्या राहील की हो, कोणाकडं प्रश्नच नाही. 100% खालच्या देवांची पूजा होणार तशी यांची पूजा होईल. हा विचार डोक्यात आला. आणि मग म्हटलं परस्पर ह्याला जर आपण सांगितलं असं की दीक्षित सरांच्या त्या फलटणच्या राम मंदिरामध्ये आपण याची व्यवस्था करू शकतो, तर त्यापूर्वी आधी दीक्षित सरांना आपण विचारलं पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का. खात्री मनातून होती, ते नाही कशाला म्हणतील. पण म्हणलं ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, ते एकटे हो म्हणतील, बाकीचे त्यांचे मंडळी जे आहेत त्यांनाही ते मान्य व्हायला पाहिजे. तेव्हा आपण दीक्षित सरांना आधी हे विचारू. म्हणून मी दीक्षित सरांना फोनवर हे सगळं सांगितलं. त्यांनी पण मला प्रायमा फॅसी हेच सांगितलं की कल्पना चांगली आहे, बाकीच्या ट्रस्टींना विचारून मी काय तर माझा निर्णय सांगतो. त्यांनी 2 दिवसांनी निर्णय सांगितला की काही हरकत नाही. पण त्यांनी एक मुद्दा काढला की त्याच्या घरच्यांना हे सगळं पसंत पडेल का याचा पण विचार करावा लागेल, आपण परस्पर अशा गोष्टी करू शकत नाही. तर मी त्याला ते सगळं सांगितलं केवसाराला, तुझ्या घरच्या, ते म्हणजे घरच्यांचं काही ऑब्जेक्शन नाही, मी आहे ना, मी बसलो आहे नाही ते. आणि शेवटी अशा प्रकारे त्या 2 गोष्टींची स्थापना त्या मंदिरात झाली. आणि आजही त्या ठिकाणी गुळवणी महाराजांची मूर्ती, वरती फोटो आणि खाली चरणकमल, असं ते ओळीने 3 आहे. आणि तो दिवस दरवर्षी मोठ्या उत्सवांनी उत्सव म्हणून साजरा होतो दरवर्षी. म्हणून तुम्ही सगळ्यात पहिले आपल्या पार्टमध्ये जेव्हा हा किस्सा चालला होता तेव्हा तुम्ही यांच्या प्रश्नाला बोलले की मी त्याचं उत्तर नंतर देतो. ती आता लिंक लागली. हो, लिंक. तुम्ही ते विचारलं की त्याचं पुढे काय झालं, असं काहीतरी मला विचारलं, असं मला आठवतंय. हां, म्हणजे आता कुठं आहे ते, आता कुठं आहे त्याचं हे उत्तर आहे. हां, असं सगळं दीक्षित सर हे अद्भुत व्यक्तिमत्व. त्यांच्याविषयी किती मी 4 तास बोलू शकेन दीक्षित सर या विषयावर. त्यांचा माझा संबंध 60 वर्षापेक्षा जास्त आहे. मी फलटणचा, ते पुण्याचे, पण ते नोकरीनिमित्त फलटणमध्ये आले आणि फलटणचेच झाले. आता त्याच्या पुढची गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो जी तुम्हाला माहीत नाही. एक प्रकारे दीक्षित सर हे माझे जावई आणि मी त्यांचा सासरा आहे. माझ्या चुलत बहिणीचे ते जावई आहेत. काय, माझ्या चुलत बहिणीचे जावई. आता बहिणीचे जावई म्हणजे भावाचे पण जावई झाले ना. म्हणजे त्यांची बायको मला प्रकाश मामाच म्हणते, ती नाही बिचारी आता, पण म्हणजे हे नातं आहे, ॲक्च्युअल नातं आहे आमचं. हे ते नात्यातले पण आहेत आणि हे संबंध पण आहेत. परंतु या सगळ्या संबंधातनं त्यांनी माझ्या आयुष्याला जी काही एक शिस्त लावली आहे, वळण लावलं आहे, जे प्रेम दिलं आहे, त्याच्यावर मी सगळं, माझी मदार उभी आहे. हो, हे सगळं माझा डोलारा त्यांच्यावर उभा आहे. दीक्षित सर हे खऱ्या अर्थाने माझे गॉडफादर आहेत. नक्कीच. पण यामध्ये मला इथं नमूद करावं असं वाटतं की तुमचं पण कार्य काय छोटं नाही आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक मार्गदर्शक म्हणून उभा राहिलेला आहे. जसं की नाही, मग या बाबतीमध्ये तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की
2018 सालापासून ज्या ज्या वेळेला मी दीक्षित सरांकडे एखाद्या नवीन दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला पहिलं भेट करण्यासाठी घेऊन गेलेलो आहे, त्या प्रत्येक वेळेला त्यांनी म्हणजे मी निवेदन काय करायचो, सर तुम्ही दीक्षा दिलेली ही मंडळी आहेत, ही तुमची पहिली भेट म्हणून त्यांना घेऊन आलेलो आहे बरं का. तर ते काय म्हणायचे माहिती आहे, अरे आता तूच सगळं केलं, मग तू माझ्याकडे कशाला आणतो त्यांना. म्हणजे त्यांना काय सूचित करायचं होतं, हे तुझेच लोक आहेत, मी काय केलं यांच्यासाठी, असा त्यातला भाव. आणि आता ते काय म्हणायचं पुढे पुढे म्हणा, अरे आता मी म्हटलं सर तुम्ही दीक्षा देता म्हणजे काय करता, गुळवणी महाराजांना प्रार्थना करता ना, यापेक्षा तुम्ही काय करता दुसरं, तुम्ही सांगितलंच नाही मला कधी काही. मग तुम्ही दीक्षा देता, गुळवणी महाराजांना प्रार्थना करता, आम्ही प्रार्थना केली तर ते ऐकणार आहेत का नाही ऐकणार, म्हणे ते ऐकतील. हे त्यांचं वाक्य. काय झालं त्यांचं वाक्य, काय मनापासून आवाज दिल्यावरती 100% ऐकणार. नाही, ते बाकी कोणाला असं म्हटल्याचं माझ्या ऐकिवात नाही, फक्त तुम्हालाच. मी कधी ऐकलं नाही दुसऱ्या कोणाला म्हटलेलं. मी प्रार्थना करतो आणि दीक्षा होत राहतात असं ते अनेकांना सांगतात, पण मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं. मी प्रश्न केल्यानंतर मलाही माहिती आहे दीक्षा गुळवणी महाराजच देतात. अहो साधी गोष्ट आहे, आता हे अगदी प्रूफ याचं द्यायचं झालं तर मी आत्ताच प्रूफ देऊन टाकतो तुम्हाला, गुळवणी महाराज कशी दीक्षा देतात ते सांगा. असं आहे की एखाद्याला दीक्षा दिल्यानंतर त्याच्या काय काय क्रिया होऊ शकतात, असं काहीतरी मी एका मॅडमशी बोलत असताना त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही याची सविस्तर माहिती आम्हाला केव्हा सांगणार, ही शक्तिपात दीक्षा म्हणजे काय, नुसतं तुम्ही आम्हाला गुळवणी महाराज दीक्षा देतात अमुक आहे तमुक आहे, पण शक्तिपात दीक्षा म्हणजे तरी काय हे तुम्ही आम्हाला कधीच नीट समजून सांगितलेलं नाही आहे. तर त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा ना काहीतरी. तर मी त्यांना असं म्हटलं की खरं तर ह्या बाबतीत माझ्या 2 ऑडिओ क्लिप्स तयार झालेल्या आहेत ऑलरेडी, योगायोगाने आलेले आहेत, परंतु त्याच्याविषयी जर बोलायचं झालं तर खूप मोठा विषय लांबेल, त्यामुळं आपण तो सेपरेटली तो विषय ठेवूया. शक्तिपात या विषयावरच्या ऑडिओ क्लिप्स हा एक मोठा विषय आहे आणि त्याच्यातनं लोकांना आलेले अनुभव हे खूप मोठं आहे सगळं. आणि त्यामुळे दीक्षित सरांचा सुद्धा जो काही पसारा पुढे वाढला त्याला या 2 क्लिप्स कारणीभूत आहेत. असं सगळं ते आहे आणि हे कोविड काळात तयार झालं आहे, त्यामुळे तो आपण विषय नंतर घेऊ केव्हा तरी. तर अशा प्रकारे दीक्षित सरांविषयीचं मला जेवढं म्हणून तुम्हाला आत्ता थोड्या वेळामध्ये सांगता आलं तेवढं माझं सांगून झालेलं आहे. आणि आत्ता 22 तारखेलाच त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे आणि त्यांचं त्यांचं हे वैकुंठ गमन झाल्याची बातमी सकाळी 11:30ला मला समजली 22 तारखेला, आणि तेव्हा असंही समजलं की संध्याकाळी 4:30ला पुढचे विधी होणार आहेत. आता एवढ्या शॉर्ट वेळामध्ये मी ठाण्याहून फलटणला जाणं मला शक्य नव्हतं आणि अदरवाईज ऑल्सो माझ्या गुडघ्याला काही त्रास असल्यामुळे मी हल्ली प्रवास लांबचे टाळतो, कारण मला त्रास होतो. तर त्यामुळे मी त्यांच्या त्या विधीला मी हजर राहू शकलो नव्हतो. परंतु दीक्षित सरांचं ते क्रियाकर्म झाल्यानंतर त्यांच्या अस्थी कुठे कुठे विसर्जित होण्याचं जे काही ठरलं होतं त्याच्यामधला एक अस्थी कलश वाराणसीला काशीला जाऊन त्याचं विसर्जन करावं असं नियोजन होतं. एक नरसोबाच्या वाडीला कृष्णेमध्ये जाऊन तिथे विसर्जन करावं असं होतं. आणि एक गरुडेश्वरला जिथे टेंबेस्वामींनी स्वतः समाधी घेतली शेवटच्या काळामध्ये, ज्या ठिकाणी नर्मदेत त्यांचा देह विसर्जित करण्यात आला टेंबेस्वामींचा, त्या ठिकाणी जाऊन विसर्जन करावं अस्थि कलशाचं असं ठरवण्यात आलं होतं. आणि योगायोगाने आपले गुरुबंधू सुधीर पाटोळे यांना तो मान मिळाला. पुण्याहून तो कलश घेऊन ते 4 व्हीलरनी स्वतःच्या गरुडेश्वरपर्यंत गाडीने गेले 4 व्हीलरनी, आणि त्यांनी अशा दिवशी तिथं विसर्जन केलं 26 तारखेला, ज्या वेळेला
टेंबे स्वामींची पुण्यतिथी होती त्याच दिवशी विसर्जन केलं. म्हणजे एक प्रकारे टेंबे स्वामींनी आपण ज्या दिवशी देह सोडला, आपलं ज्या ठिकाणी विसर्जन झालं त्याच ठिकाणी आपल्या शिष्याचा शिष्य, गुळवणी महाराज हे टेंबे स्वामींचे शिष्य आणि दीक्षित सर हे गुळवणी महाराजांचे शिष्य, म्हणजे नातू एक प्रकारे आपला, त्याचंसुद्धा अस्थि विसर्जन तिथेच घडवून आणलं. आणि हे अस्थि विसर्जनाला जेव्हा ते निघाले होते तेव्हा मी सुधीर पटोळ्यांना रिक्वेस्ट केली की तुमचा रस्ता ठाण्यावरनं जातो, तर कृपा करून आम्हाला पण अस्थि कलशाचं दर्शन होईल असं पहा. तर ते आले होते आपल्या ह्या सोसायटी तिथे खाली घेऊन आले. आम्ही इथं तयारी केली की इथंही आपण कलश इथं ठेवू, अमुक करू तमुक करू. पण नंतर समजलं की अस्थि कलश कोणाच्याही घरी जात नसतो, बरोबर, तो न्यायचाच नसतो. अस्थि कलश तुम्हाला माहीत असेल तर बाहेर दाराला टांगतात, त्यामुळे घरात नाही प्रवेश. पण म्हणून त्यांनी कळवलं की मी गाडीमध्ये ठेवीन, तुम्ही सगळ्यांनी खाली या, तिथे मी तुम्हाला दर्शन देईन. 10-15 मिनटाचा कार्यक्रम, मी पुढे जाईल. म्हटलं चालेल. मग मी माझ्या ग्रुपवरच्या मित्रमंडळींना सगळ्यांना, साधक मंडळींना सगळ्यांना कळवलं. त्यातले 17-18 जण आम्ही जमलो होतो इथे. आम्ही इथे जमलो होतो, सगळेजण आधी इथं आले. त्यांना वाटलं इथंच अस्थि कलश येणार. थोडा वेळ 1 तास वेळ होता. मग सगळ्यांना म्हटलं नुसतं बसायच्याऐवजी साधना करत बसा सगळे. म्हणून इथं सगळे सामुदायिक साधना पण इथे झाली ह्याच जागेवर. अरे बापरे, साधना पण झाली. मग निरोप आला, गाडी आली आहे खाली. मग आम्ही सगळे खाली गेलो, मग दर्शन घेतलं अस्थि कलशाचं. म्हणजे मला जी जाणीव झाली की 60 वर्षाचे आमचे ऋणानुबंध दीक्षित सरांचे, तर दीक्षित सरांनी माझी पण आठवण ठेवली जाता जाता आणि मला भेटायला म्हणूनच जणू आले इथे. असं खूप काही सरांविषयी की नमस्कार माझा प्रभाकराला, नमस्कार साष्टांग प्रभाकराला, काय सांगाय, प्रभाकर दीक्षित, श्री गुरुदेव दत्त. जसं तुम्ही सांगितलं प्रकाशजी की तुम्हाला गुळवणी महाराजांनी शक्तिपात दीक्षा दिली, असं भरपूर लोकांना त्यांनी दिलेली आहे. तर तसं एक काही खूप लोकांना माहिती आहे की मंत्रदीक्षा, तर नक्की शक्तिपात दीक्षा आणि मंत्रदीक्षा ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे, आणि मंत्रदीक्षा हा प्रत्येकाला दिलाच जातो का त्याचं चॅन्टिंग केल्याने काय फरक पडतो? असं आहे की एकतर लोकांना शक्तिपात दीक्षाचं, शक्तिपात या शब्दाचा अर्थच कधी कळलेला नाही पुष्कळांना. शक्तिपात म्हणजे काहीतरी लॉस आहे, शक्तीचा ऱ्हास होतोय असं लोकांना वाटतं. परंतु तसं नाही. म्हणजे शक्तिपात म्हणल्यावर लोकांना रक्तपात, अश्रुपात असे शब्द आठवतात, पण तसं नाही आहे. शक्तिपात हा विषयच वेगळा आहे. आणि खरं तर शक्तिपात दीक्षा ज्यांना मिळालेली आहे त्यांनासुद्धा आपल्याला नेमकं काय मिळालं आहे हे दीक्षा मिळूनसुद्धा कधी कळत नाही, 10-10 वर्ष कळत नाही. पण मग नेमकं काय शक्तिपात म्हणजे तरी काय, त्याविषयी आपण स्वतंत्रपणे बोलू. पण आता तुम्ही मंत्रदीक्षेचा विषय काढला आहे म्हणून मी सहज सांगतो तुम्हाला. सामान्य लोकांना मंत्रदीक्षा माहिती आहे. म्हणजे काय, गुरु काहीतरी त्याला मंत्र सांगतात आणि त्याचा तू जप कर म्हणतात, माळ देतात फार तर, याचा तू जप करत राहा आणि तो ते करत राहतो. त्याला काही वेगळे वेगळे अनुभव येतातच. नाही असं आहे, शेवटी नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही शक्तिपात दीक्षेची साधनेला मर्यादा आहेत. तुम्ही किती वेळ कराल, 1 तास कराल, 2 तास कराल. माझ्यासारखा हाऊस म्हणून 12 तास करेल, केलेली पण आहे, नाही असं नाही. पण रोज 12 तास शक्य नाही आहे, रोज 2 तास शक्य नाही आहे. परंतु मंत्रदीक्षेचा मंत्र जो आहे तो 24 तास तुम्ही त्याचं चॅन्टिंग करू शकता. त्या अर्थाने तो श्रेष्ठ आहे आणि त्याचं महत्त्वही तेवढंच आहे. पण खऱ्या अर्थाने मंत्र देणारा जो कोणी आहे तो किती सामर्थ्यवान आहे आणि त्याच्याकडून कुठला मंत्र तुमच्यापर्यंत येतो हे महत्त्वाचं आहे. आता माझ्या बाबतीमध्ये मला जेव्हा शक्तिपात दीक्षा झाली तेव्हा मला सुद्धा लोक म्हणायचे, तुम्हाला मंत्र वगैरे दिला की नाही काही गुरूंनी? म्हटलं मला काय जरुरी आहे, मला शक्तिपात दीक्षेसारखी उत्तम दीक्षा प्राप्त झालेली आहे, मला कशासाठी मंत्र दीक्षा पाहिजे वगैरे वगैरे. पण दीक्षा माझी झाली 64 साली आणि त्यानंतर 4-5 वर्षांनी एकदा मी फलटणला सुट्टीमध्ये गेलेलो असताना
दीक्षित सरांच्या घरी रोज साधनेला जात असे आणि तिथं आमची दोघांची बैठक व्हायची, साधना व्हायची. तर माझ्या डोक्यात एक विचार आला की लोक मंत्रदीक्षा असं काहीतरी म्हणतात, तर त्याचा काही फायदा आहे किंवा नाही किंवा काय, ते सरांनाच विचारावं की काय बुवा मंत्रदीक्षा म्हणजे तरी काय आणि कशाला पाहिजे आपल्याला. आपल्या साधकांना जरुरी खरोखरी आहे का? शक्तिपात दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या कुठल्या साधनेची खरं तर जरुरी नसावी. तर मी जेव्हा सरांना विचारलं तेव्हा त्यांनी मला फार छान उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की शक्तिपात दीक्षेची साधना म्हणून जो काही भाग आहे तो तुम्हाला एका जागी डोळे मिटून बसून बंद खोलीत करावा लागतो. शक्तिपात दीक्षेची साधना ती तुम्ही अशी उघड्यावर नाही करू शकत. त्याचं बंधन आहे की ती कोणाच्या समोर नाही तुम्हाला करायची. कारण काही वेळेला तुमच्या होणाऱ्या क्रिया पाहून त्या समोरच्याला वाटेल याला भूतांनी झपाटलंय, काहीतरी गैरसमज होईल ना त्याच्या त्या क्रिया पाहून. ऍक्च्युली आपल्या समाजामध्ये ऑलरेडी भरपूर आहे की अंधश्रद्धा. हो, अंधश्रद्धा वाटेल, अंधश्रद्धा निर्मूलनवाले येतील तुमच्या दारात आणि घेऊन जातील पोलीस तुम्हाला. काय काय प्रकारच्या क्रिया होतात त्याच्यामध्ये म्हणजे नक्की? शक्तिपात खरं तर त्याच्या असंख्य क्रिया आहेत आणि त्याच्याविषयी बोलायचं झालं शक्तिपात म्हणजे काय, त्याच्या क्रिया म्हणजे काय, त्या क्रिया का होतात, एखाद्याला क्रियाच का होत नाहीत, वर्ष झाली 10 वर्ष झाली तरी काही लोकांना क्रिया होत नाहीत, त्याचा अर्थ काय, त्याची कारणं काय, हा मोठा विषय आहे. तो आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी त्याच्यावर बोलू. पण आत्ता मंत्रदीक्षा हा विषयच निघाला आहे, सरांनी विचारलं मला म्हणून तरी मी त्याविषयी थोडंसं बोलू इच्छितो, कारण तो पुन्हा विषय राहून जाईल. महत्त्वाचा आहे तो विषयसुद्धा. म्हणून मी दीक्षित सरांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की शक्तिपात दीक्षा ही लिमिटेड आहे, तुम्ही एका जागी बसून एका ठिकाणी करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही, तासभर करा, दिवसातनं 2दा करा, इथपर्यंतच त्याची मर्यादा आहे. मंत्रदीक्षेचं तसं नाही आहे. तुम्हाला गुरुनी जर मंत्र काही सांगितला आणि काही तो मंत्र जप करा असं सांगितलं तर त्याचा जप तुम्ही 24 तास करू शकता. म्हणजे तो खऱ्या अर्थाने मोबाईल आहे, तो मोबाईल आहे. त्यामुळे हा जो तुमचा शक्तिपात आहे, ही दीक्षा, हे लँडलाईन आहे. त्याला काही नियम वगैरे नाही. नाही, लँडलाईन म्हणजे एका जागीच ना. मोबाईल हा तुम्ही जिकडे जाल तिकडे खिशात घेऊन जाऊ शकता, तुम्ही लँडलाईनला थोडंच खिशात घेऊन जाऊ शकता. लक्षात घ्या, मोबाईल आणि लँडलाईन याच्यामधला फरक नीटला. MTNL वाल्यांना विचारा काय त्यांची अवस्था आहे लँडलाईनची सध्याची. पण म्हणजे थोडक्यात अर्थ कळतो आपल्याला. भावार्थ काय, तुम्ही कुठेही असला तरी तुमच्या मनातल्या मनात तो जप केला तरी चालतो, हे महत्त्वाचं आहे. त्या अर्थाने लोकांना तो आवडतो आणि दिलाही जातो. पण देणारा समर्थ पाहिजे, म्हणजे त्या मंत्राची ताकद त्या व्यक्तीचं उन्नती घडवून आणू शकते, हे महत्त्वाचं आहे. तर मलाही जरा ते पटलं सगळं. मी म्हटलं मग सर, मला दीक्षा होऊन आता 5 वर्ष होत आली, 4-5 वर्ष झाली, मग मला काही गोळवणी महाराजांनी कुठला मंत्र सांगितला नाही आजपर्यंत. म्हणजे खऱ्या अर्थाने मला काही मंत्रदीक्षा झाली असं म्हणता येणार नाही. मग देतात का गोळवणी महाराज मंत्र वगैरे? म्हणे का नाही, तुम्ही विचाराल तर ते कदाचित सांगतील. म्हणजे त्यांच्यावर ते म्हणतील काय जरुरी आहे तुला, असं पण होऊ शकेल. पण म्हटलं मग काय करावं, त्यांनाच विचारावं. तर मी असा विचार केला, एरवी आपण पुण्यात असतो, लोकांची पत्र येतात आणि लोक काहीतरी महाराजांना विचारतात आणि महाराज त्याला उत्तर पण पाठवतात. पण आपल्याला ती संधी कधीच मिळत नाही, कारण पत्र पाठवायची वेळच येत नाही. त्यामुळे गोळवणी महाराजांचं पत्रच नाही आपल्याकडं काही सहीचं. तर आता चांगली संधी आली. आता मी फलटणमध्ये, महाराज पुण्यामध्ये आहेत आणि सुट्टी माझी इथं अजून 8-15 दिवस मी इथंच राहणार आहे. तर मी आत्ताच्या आत्ता गोळवणी महाराजांना एक पत्र टाकून त्यांना विनंती करतो की आपण मला शक्तिपात दीक्षा दिली, मी त्याची नित्य साधना पण करतो आहे, दीक्षित सरांकडे इथे फलटणमध्ये येऊन त्यांच्या घरी पण साधना करतो आहे, पण मला आपला कधी मंत्र काही मिळाला नाही, मंत्रदीक्षा मला आपण दिलेलीच नाही, तर कृपया मला मंत्र पाठवावं ही प्रार्थना. असं म्हणून मी पोस्ट कार्डवर त्यांना पत्र लिहून पाठवलं आणि 3ऱ्या दिवशी मला उत्तर आलं आणि त्यांनी आपले पत्र मिळाले, मजकूर समजला. आपण सांगितल्याप्रमाणे मी खालील मंत्र आपल्याला कळवते, त्याचा नित्य जप करावा, असं म्हणून त्यांनी आपला वाद गोळवणे अशी सही करून ते दिलं पाठवून मला.
पत्रातनं आला की मंत्र माझ्याकडे. आता मी दीक्षित सरांना म्हटलं की हा मंत्र मला गुळवणी महाराजांनी लिहून पाठवला आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मंत्रदीक्षा देणारे गुरु कोण? तर गुळवणी महाराज. शक्तिपात दीक्षा देणारे गुरु कोण? तर गुळवणी महाराज. पण आता म्हटलं हा जो मंत्र आलेला आहे, हा मंत्र मी जर जप करत गेलो ह्याचा, मी याचा जप करत गेलो तर मला फायदा काय होईल? म्हणजे आपल्या दीक्षेसाठी, म्हणजे शक्तिपात साधनेला काही फायदा होईल का? ते म्हणजे का नाही होणार? तुम्ही एकीकडं डोळे मिटून काहीतरी साधनेला म्हणून जेव्हा बसताय, एकीकडं तुमचा दिवसभरासाठी जर हा जप चालू असेल तर खूपच छान, की याच्यापेक्षा जास्त काय ते म्हणजे अध्यात्म दुसरं काय असू शकतं. हे खूप छान झालं, हे तुम्ही करावं, त्यात तर काही, मला तर काही त्याच्यात गैर वाटत नाही. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. मी आपला तो मंत्र जपत राहिलो, त्याच्या झालं, सगळं झालं. 8-10 दिवसांनी पुन्हा पुण्याला जायची वेळ आली. सरांचा निरोप घेतला, पुण्याला गेलो आणि रोजच्याप्रमाणे महाराजांचं दर्शन वगैरे कार्यक्रम सुरू झाले. तर माझ्या मनामध्ये एक शंका अशी आली की गुळवणी महाराजांनी पत्रांनी जरी आपल्याला मंत्र हा कळवलेला आहे, तरी त्यांनी आपल्याला समक्ष असा कुठे मंत्र दिला आहे गुरुमंत्र म्हणून? समक्ष काहीच केलेलं नाही आहे, नुसतं पत्रांनी कळवलं आहे. तर आता तो मंत्र म्हणजे गुरु ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी समक्ष गुरुमंत्र देत असतील तेव्हा म्हणतच असतील ना की बाबा रे हा मंत्र आहे तो तू म्हण. तसं मग त्यांच्या तोंडून केव्हा मंत्र येणार मला? हा एक शंका म्हणून ना, काय करायचं आता? तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मला माहीत होतं गुळवणी महाराज 11 वाजता जेवण झाल्यानंतर वरती टेरेसवर 10 मिनटासाठी 15 मिनटासाठी उन्हात चक्कर मारायला जातात, हे मला माहीत होतं. म्हणलं एक दिवस केव्हा तरी त्यावेळेला आपण त्यांना जाऊन गाठूया आणि विचारू डायरेक्ट त्यांना. तर त्याप्रमाणे मी वर गेलो, महाराजांना तिथे आलेच होते, तिथे त्यांना भेटलो, इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या, केव्हा आलास पलटवून वगैरे असं सगळं झालं. आणि मग मी त्यांना म्हटलं की महाराज मी पलटणला असताना आपल्याला पत्र पाठवून विचारलं होतं की मला आपला मंत्र काही मिळालेला नाही, तो आपण कळवावा. तो आपण मला कळवला, पण मला आनंद वाटला, मी त्याचा जप पण करतोय. पण माझी एक शंका आहे बरं का, माझी एक शंका आहे की या मंत्राचा उच्चार कशा प्रकारे करायचा ते मला कळत नाही आहे, ते मला कळत नाही आहे. तर आपण जर मला ते सांगितलं की कसा उच्चार करायचा तर माझी अडचण दूर होईल. ते म्हणजे त्यात काय आहे? म्हणून त्यांनी मला तो मंत्र 3 वेळा म्हणून दाखवला. काय होता मंत्र? माम पाही भगवन दत्त. काय होता मंत्र? माम पाही भगवन दत्त. माम पाही भगवन दत्त. त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये त्यांचा एक वेगळाच टोन होता आवाजाचा. तो तसाच्या तसा टोन मला नाही काढता येणार, परंतु त्यांनी हे प्रश्न विचारल्यावर जे मला बोलून दाखवलं त्यात काय विशेष आहे असं म्हणून 3दा जसा उच्चार केला तसा मी प्रयत्न करतो कसा उच्चार केला ते सांगायचा. माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन दत्त. झालं. काय आता तोंडातून 3 वेळा त्यांचा उच्चार ऐकल्यानंतर समोरासमोर झाली की मंत्रदीक्षा, अजून काय पाहिजे? साष्टांग नमस्कार घातला आणि तिथून लगेचच पलायन केलं. म्हटलं आता जास्त बोला, जास्त काहीतरी वेडवाकडं होण्यापेक्षा चला निघा आता. आणि अशा प्रकारे मंत्रदीक्षा झाली खरी. पण नंतर असा विचार मनात आला की ह्या मंत्राचा नेमका अर्थ तरी काय? माम पाही भगवन दत्त, गुरु महाराजांच्या तोंडून आलेला मंत्र, त्याचा अर्थ काय? तेव्हा मी दीक्षित सरांना पुढच्या वेळेला जेव्हा भेटायला गेलो फलटणला तेव्हा थोडीशी चर्चा केली आणि त्याच्यातनं मला जो अर्थ लक्षात आला तो असा आहे, कारण अर्थ महत्त्वाचा आहे. 100%. मंत्र काय तोंडी ते
व्याकरण आहे ते फक्त आपण ऱ्हस्वदीर्घात सहित त्याचा उच्चार केला आहे. माम पाही भगवन दत्त. पाहीमधला ही ऱ्हस्व आहे, माममधला मचा पाय मोडलेला आहे. म्हणजे असं तो संस्कृत मंत्र आहे, लक्षात येत नाही. माम पाही भगवन दत्त, भगवान नाही, भगवन, भगवन दत्त. पुढे पुढे भगवन दत्त जशी प्रॅक्टिस होते तर तो न आणि द जोडले जा, भगवन दत्त, न ला द जोडला जातो, आपोआप जोडला जातो. माम पाही भगवन दत्त, माम पाही भगवन. मावर खरं तर टिंब आहे, त्याचा जसा उच्चार होईल तसा तो आला पाहिजे तोंडातून. मावर टिंब आहे. मुंबई, मुंबई म्हणताना जे जसा उच्चार मुंबई, माम, माम पाही भगवन दत्त. लक्षात घ्या. अर्थ बघा आता काय. आता हा अर्थ फार महत्वाचा आहे. मंत्र दीक्षा झाली हे सगळं ठीक आहे, अर्थ कळल्याशिवाय मजा नाही त्यात. माम याचा अर्थ माझं किंवा मला, संस्कृत आहे. पाही हे संस्कृतचं क्रियापद आहे. पाही म्हणजे रक्षण करणे, पाही म्हणजे रक्षण करणे. आणि पुढे भगवन दत्त म्हणजे आपले भगवान दत्त, त्यात काही विशेष नाही. म्हणजे ते सगळ्यांनाच माहिती आहे भगवन दत्त. आता भगवान म्हणायच्या वेळी त्यांनी भगवन म्हटले, ती गेयता त्यात यावी म्हणून, गेयता यावी ह्यासाठी भगवन दत्त, भगवन दत्त. तर ह्याचा अर्थ काय झाला, माझं किंवा मला रक्षण करा, माझं रक्षण करा भगवन दत्ता, बाकी काही करू नका, बाकी काही नको मला, माझं रक्षण करा. आपण काय प्रार्थना करतोय देवाला, भगवन दत्ता, भगवान दत्ता माझं रक्षण कर. आता कोणी असं म्हणेल माझं रक्षण केव्हा करायचं, शत्रूपासनं ना. कोणीतरी शत्रू असतो त्याच्यापासून आपलं रक्षण व्हावं असं आपल्याला वाटत राहतं. मग कोण शत्रू आहे आपला, म्हणून ज्याच्यापासून आपल्याला रक्षण हवं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी. कोणासाठी, कोणापासून रक्षण हवं आहे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग तो खरोखरी असा जप केल्याने ते रक्षण भगवान दत्त देणार आहेत की नाही आपल्याला, हा पण महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा भगवन दत्ताचीच ही प्रार्थना, भगवन दत्ता माझं रक्षण कर, ही भगवन दत्ताची केलेली प्रार्थना आहे. याचं महत्त्वाचं कारण काय, भगवन दत्त ही एकमात्र देवता आहे जी स्मरण करताच जागेला हजर होते. आपल्या स्मरण करताच हजर होणारी एकमात्र देवता दत्त आहे. स्मर्तगामी म्हटलं आहे त्यांना. स्मर्तगामी म्हणजे आठवण केल्याबरोबर हजर होणारी जी शक्ती म्हणा, व्यक्ती म्हणा, तिच्याबद्दल म्हटलं. स्मरण मात्र संतुष्टी. त्यामुळे भगवान दत्तांना आपण प्रार्थना करतोय की माझं रक्षण करा. मग ते जर हजर झाले तिथे तर ते विचारतील, काय रे कोणापासून रक्षण करू तुझं, सांग की आता तू. म्हणजे ठीक आहे, तू मला बोलवलंच खरं, आता मी कोणापासून तुझं रक्षण करू, बोल काय तुला त्रास आहे किंवा कोण तुझ्यावर अत्याचार करतंय, मी करतो रक्षण तुझं. तर खऱ्या अर्थाने माणसाचे जे शत्रू आहेत ते षड्रिपू आहेत. षड्रिपू म्हणजे तरी काय, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि लोभ, हे षड्रिपू आहेत आपले माणसाचे. ते प्रत्येकाचे शत्रू आहेत. ते प्रत्येकाला वेगळा वेगळा कुणीतरी कमी जास्त प्रमाणात छळतच असतो. कोणाला कामविकार जास्त असतो, कोणाला क्रोध अनावर होतो, कोणाला मोहातनं बाहेर पडावंसं वाटत नाही. असे हे सगळे शत्रू आहेत. बरोबर. माझ्या मते या शत्रूवर मात करण्यासाठीच आपले गुरु साधना करायला लावतात आपल्याला. साधना करायला लावतात आणि त्याचा जप पण आता इथे करायला लावत आहेत. कारण का जप का करायचा, तर भगवान दत्तांना सारखे आळवणी केल्यावर ते बाजूला येऊन उभे राहणार ना तुमच्या. 100%. त्यामुळे तुमचा क्रोध अनावर झाला असताना जर तुम्ही माम पाही भगवान दत्त म्हणला तर हजर झालेली शक्ती तो क्रोधाला कमी करणार. कसं करणार कमी, काय करणार, या 6 शत्रूंना कसं काय आपण काबूमध्ये आणणार, लढाई कशी जिंकणार आपण, त्याचा पण रस्ता दाखवला आहे. काय दाखवलं, खरं तर ह्या षड्रिपूंना एक वरदान आहे. षड्रिपूंना वरदान आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. षड्रिपूंना काय वरदान आहे, ते अमर आहेत. त्यांना कोणी मारू शकत नाही. लोभ, मोह, माया, मद, मत्सर,
काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, लोभ वगैरे हे सगळे जे मंडळी आहेत हे सगळे आपले षडरिपू, 6 रिपू. षड म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू. या शत्रूंना वरदान काय आहे? अमरत्व दिलेलं आहे त्यांना. अमरत्व आहे, ते कधीही मरत नाहीत. मग असं जर असेल तर मी विचारात पडलो, ते जर मरत नसतील आणि ते कायमचे आपल्याला त्रासच देणार असतील तर ते कसं काय जिंकायचं आपण त्यांना कसं काय मात करायची आपण? तर त्यांच्यावर मात करण्याची एक वेगळी कला देवाने सांगितलेली आहे की ठीक आहे ते अमर आहेत ना, राहू दे त्यांना अमर, आमचं काही म्हणणं नाही. अमर राहा तुम्ही बाबा, आम्ही तर मरते आहोत, आम्ही केव्हा तरी मरणारच आहोत, पण तुम्ही राहा, जिवंत राहा, येणाऱ्या प्रत्येकाला छळा, आमचं काही म्हणणं नाही. पण या षडरिपूंना आपल्याला युक्ती दिली आहे, परमेश्वराने एक युक्ती दिली आहे की ह्यांना कोमामध्ये पाठवा. बरं, कशा पद्धतीने? ह्यांना कोमामध्ये पाठवा. आता त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या आधी. कोमाचा अर्थ काय? माणसाच्या ज्या हालचाली असतात त्या जेव्हा लिमिटेड होऊन जातात तेव्हा तो 30% कोमात आहे, तो 50% कोमात आहे, त्याचे आता डोळेसुद्धा उघडत नाहीत, मग तो 80% कोमात आहे, असं आपण ऐकतो ना. कोमात गेला याचा अर्थ काय? त्याच्या हालचालींवर सगळं नियंत्रण आलं, त्याची गलित गातर झाली सगळी. त्याला काही म्हणजे कोमात गेला म्हणजे आज ना उद्या तो संपला असंच म्हणायचं थोडक्यात. म्हणजे भरोसा नाही तो जिवंत परत येईल असं. 100 मधला 1% असं तो परत येतो. आता म्हणजे असं म्हणता येईल फार तर. पण म्हणजे असं जर असेल तर कशा प्रकारे आपण त्यांच्यावर मात करू शकतो? तर त्यांना कोमात पाठवून, मग कोमात 50% पाठवा, 60, 70, 80, 90, 99 काही, पण मग ते कसं पाठवायचं? कोमात पाठवायचं इंजेक्शन कुठलं द्यायचं त्यांना कसं इंजेक्शन द्यायचं? आपण काय करायचं? त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे. मी देतो तुमच्या हातात, सिरिंज देतो आणि इंजेक्शनचं लिक्विड पण देतो. माम पाही भगवन दत्त म्हणत राहा, सारखं करत राहा हा जप जेवढा जास्तीत जास्त कराल ते कोमात जातात की नाही तुमचा तुम्ही अनुभव घ्या. या जपाचा तुम्ही जप करत राहिलात तर ह्या सगळ्या षडरिपूंना हळूहळू करून तुम्ही कोमात पाठवताय. हा अनुभव तुम्हालाच फक्त घेता येईल, लोकांना काय कळणार आहे त्याचं? तुम्हाला येणारा क्रोधाचं प्रमाण जेव्हा हळूहळू कमी होत जाईल तेव्हा तुम्हालाच जाणवेल की मला अमुक एक प्रसंगात भरपूर राग येत होता, आता अजिबात राग येत नाही, कमी राग येतो. तुम्हाला जाणवेल की मी माझा माम पाही भगवन दत्त जप चालू ठेवला आहे, म्हणून मला तो शक्य झालं की त्या रागवायचं नाही त्या ठिकाणी, किंवा मोहित व्हायचं नाही, किंवा काम विकारावर नियंत्रण आलं वगैरे वगैरे. माम पाही भगवन दत्त. थोडक्यात दत्त महाराजांनी असं सांगितलेलं आहे, दत्त महाराजांना बोलवायचं कशासाठी? तर शत्रू जे आपले आहेत ते तसले मारायला नाही, आपल्या शरीरातले, आपल्या आतमधले न दिसणारे शत्रू मारण्यासाठी आपल्याला त्यांना हात मारायचे आहे. हो, म्हणजे मनुष्य स्वरूपातल्या शत्रूंसाठी नाही आहे. तुम्हाला आयुष्यभर छळणारे षडरिपू हे आयुष्यभर छळतात. 100%. कधीही कुणाच्याही बाबतीत असं ऐकलेलं नाही की षडरिपूंवर विजय मिळवलाय, असं कधी घडलेलं नाही. उदाहरणार्थ आपल्याला जर उद्या 40,000 पगार आहे, तर एक आस लागलेली असते की मला 60,000 कधी होणार, 60,000 आले की कधी 1 लाख व्हावा, 1 लाख केव्हा होईल, 1 लाख आला की 2 लाख 5 लाख केव्हा होतील, आणि मी माझा स्वतंत्र उद्योग केव्हा चालू करीन आणि त्याच्यातनं कसे पैसे मिळवेन, नोकरी करून स्वतंत्र उद्योग करीन, मग हळूहळू पैसे जमा करीन, काय वाटेल ते माणसाला. काही मोह किती होईल त्याला काही लिमिटच नाही. काही थोडक्यात तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला हे कळलं की आम्हाला पण त्या कोमात घालवलं पाहिजे. नाही, एक मिनिट, तुम्ही हा जो काही उद्योग करताय नोकरी सांभाळून, ही एक प्रकारची सेवा आहे. नक्कीच. तुम्ही लोकांना अशा प्रकारे काही खूप चांगलं नॉलेज देताय, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा प्रयत्न करताय. तुम्ही हे पैसे मिळवण्यासाठी करताय असं मी 100% मानत नाही. तुमचा हेतू पण हेतू चांगलाच आहे, आणि चांगल्या हेतूने केलेलं काम हे देवाला मान्यच असतं. 100%. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात यश मिळणारे, दिवसेंदिवस यश मिळत राहणारे. आणि माम पाही भगवन दत्त तुम्ही पण म्हणा ना, कुठं बिघडलं? म्हणजे माम पाही भगवन दत्त, मी असाच विचार करतो, माम पाही भगवन दत्त महाराजांनी आपल्याला दिलंय, आपण का नाही लोकांना सांगायचं?
मी काही कुणी गुरु किंवा काही बुवा झालो आहे अशातला भाग नाही, पण माझ्याकडे जे आहे ते मी आपलं देत सुटलो आहे. माझ्या खिशातनं ते कमी थोडंच होणार आहे. मी दिल्याने काय कमी होणार आहे. मी शक्तिपात दीक्षेची माहिती तुम्हाला सांगतो. मी माम पाही भगवंत दत्त हा मंत्र तुम्हाला सांगतो की ह्याचा जप करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्यात काय चुकलं माझं? आणि मला मला कशाची अपेक्षाच नाही तुमच्याकडनं. यासाठी तुम्ही मला काहीतरी आर्थिक मदत करावी अशी पण माझी अपेक्षाच नाही आहे. प्रश्न येतो कुठे? तेव्हा असा हा गुरुमंत्र, अशी ही गुरुदीक्षा, माम पाही भगवंत दत्त. आपण सगळेच जण 3 वेळा हा मंत्र म्हणूया आणि हा विषय इथे थांबूया. माम पाही भगवंत दत्त, माम पाही भगवंत दत्त, माम पाही भगवंत दत्त. श्री गुरुदेव दत्त.